रसिक मित्र नमस्कार. शब्दझरा साहित्य समूहाला 1 वर्ष पूर्ण झालं. या 1 वर्षभरामध्ये अनेक साहित्यिकांनी, लेखकांनी आपल्या या समूहामध्ये समाविष्ट होऊन आपल्या साहित्यकृतीला त्या प्रसिद्ध केलं आणि उत्तरोत्तर हा समूह वाढत गेला. आज याची सदस्य संख्या 302 असून येणाऱ्या काळामध्ये हा आणखीन वाढतच जाईल, यात तिळमात्र शंका नाही. आपल्या या प्रेमाबद्दल मी आपल्या सर्व साहित्य रसिकांचे आणि साहित्यिकांचे हार्दिक धन्यवाद मानतो. शब्दझरा साहित्य समूह वर्षभर अनेक कार्यक्रम राबवित आला आहे आणि आज माझे कैलासवासी पिताश्री रावजी शहादू कोलते यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त शब्दझरा साहित्य समूह वर्धापन दिन आणि पुण्यतिथी या दोन गोष्टींच्या एकत्रितकरणातून हा कार्यक्रम साकारलेला आहे. कार्यक्रमाचं शीर्षक आहे पितृऋण कवी संमेलन. अर्थात आपल्या जन्मदात्या वडिलांविषयीचे आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा उपक्रम. या उपक्रमामध्ये सर्वप्रथम मी माझ्या वडिलांच्या चरणी विनम्र अभिवादन करून त्याचबरोबर सर्व साहित्यिकांच्या या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद देऊन माझी पहिली रचना या ठिकाणी सादर करतो. वडिलांविषयीची. पोरके करून गेलात. पोरके करून गेलात बा, वाटते बुरुज ढासळला. पोरके करून गेलात बा, वाटते बुरुज ढासळला. गेलात सोडून आम्हास, ऐकूनच डोंगर कोसळला. उदंड प्रेमच केलंय बाबा तुम्ही आम्हा भावंडांवर. उदंड प्रेमच केलंय बाबा तुम्ही आम्हा भावंडांवर. अपार कष्टच उपसलेत घरच्यांसाठी जीवनभर. शिकवणूकच ती दिली, शिदोरी पुरेल आयुष्यभर. शिकवणूक अशी दिली की ती शिदोरी पुरेल आयुष्यभर. परीशीस हे कसे टेकवू सांगा तुमच्या चरणावर. ना ठेवणार तुम्ही हात पुन्हा माझी या शिरावर. ना ठेवणार पुन्हा तुम्ही हात माझी या शिरावर. स्मित रूप तव कोरिले असे मम हृदयावर. तुमचा नेहमीचा तो हसरा चेहरा आजही हृदयापटलावरती कोरलेला आहे. ईश्वरचरणी विनवणी करीत असे मी पामर. ईश्वरचरणी विनवणी करीत असे मी पामर. आत्म्या शांती लाभो त्यांची या बासत्वर. त्यांची या बासत्वर. धन्यवाद मित्र हो. आणि यानंतर पितृऋण कवी संमेलनाच्या पहिल्या भागातील पहिली कविता आपल्यासमोर घेऊन येत आहेत सौ वत्सला पवार पाटील परभणी येथून. आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे महती बापाची. कुठल्या शब्दी गाऊ महती दाविलीस ही सुंदर सृष्टी. बापच मुडी असतो असा नसतो कुणी त्याच्यासारखा, असा अतुलनीय बाप असतो मित्र हो. आणि ती कविता सादर करतायत कवयित्री सौ वत्सला पवार. ऐकूया त्यांच्या आवाजामध्ये. नमस्कार, मी सौ वत्सला पवार पाटील. शब्दझरा समूह आयोजित उपक्रमासाठी पितृऋण या कवी संमेलनात मी कविता सादर करते. महती बापाची. दाविली सही सुंदर सृष्टी, थोरते आई बाप जगती. ऋणाईत मी सदा सर्वदा, कुठल्या शब्दी गाऊ महती. दाविले सही सुंदर सृष्टी. चंदनासम झिजतो संसारी, स्वप्ने पूर्ण मुलाची करण्या. होते जेव्हा त्याची
कुठल्या शक्ती गाऊ महती. संरक्षक भिंत बनूनी तो हिमालयाची सावली होतो. कुंपण घालूनी संस्काराचे, कुंपण घालूनी संस्काराचे, अपत्यासाठी आयु वेचितो. ऋणाईत मी सदा सर्वदा. नाकळे मन आम्हा त्याचे, मुक्या भावना अव्यक्त तो. तरी आम्हा साठी दूरस्त तो, तरी आम्हा साठी दूरस्त तो. सदा मनी आईच पूजितो. ऋणाईत मी सदा सर्वदा. ऋणाईत मी सदा सर्वदा. कुठल्या शक्ती गाऊ महती. दाविले सही सुंदर सृष्टी, थोरते आई बाप जगती. ऋणाईत मी सदा सर्वदा. धन्यवाद. वा वा वा, खूपच छान. आपल्या या रचनेतून आपण खरोखर एक आदर्श बाप साकारलात. धन्यवाद ताई. आणि यानंतर पुढील कविता घेऊन येत आहेत कविवर्य प्राध्यापक इंद्रजित पाटील सोलापूर येथून. यांच्या कवितांचं विशेष असतं त्या गेय असतात आणि ही सुद्धा गेय कविता ते सादर करणार आहेत. कवितेचं शीर्षक आहे बाप. ऐकूया त्यांच्या सुमधुर आवाजामध्ये. नमस्कार रसिक श्रोते हो, मी प्राध्यापक इंद्रजित पाटील, मुक्काम रुई, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आज आपणासमोर आदर सहर्ष सादर करीत आहे कविता माझी. अर्थातच माझ्या काव्यरचनेचे नाव आहे बाप. माझ्या कवितेचे नाव आहे बाप. बाजूचा पहारा सुखाचा वारा, घराचा सहारा बाप माझा. घराचा सहारा बाप माझा. ते जळला दिवा किशनाचा पावा, लेकरांची दवा बाप माझा. लेकरांची दवा बाप माझा. मातीशी अनाळ संकटाचा काळ, विठोबाचा टाळ बाप माझा. विठोबाचा टाळ बाप माझा. कष्टाचा ध्यास धान्याची रास, चवीचा घास बाप माझा. चवीचा घास बाप माझा. डोईचा आकाश वाटेचा प्रकाश,
नात्याचा विश्वास बाप माझा, नात्याचा विश्वास बाप माझा. जन्माचं पातक व्याकुळ चातक, हाडाचा काटक बाप माझा, हाडाचा काटक बाप माझा. संयमी स्वज्वळ मनाचा प्रेमळ, पवित्र प्रांजळ बाप माझा, पवित्र प्रांजळ बाप माझा. बाप माझा. धन्यवाद. वा वा वा, अतिशय सुंदर कविता आपण सादर केली सरजी. कौतुकाची देतो थाप, असतो सदा धीरगंभीर बाप, असं काहीसं वडिलांबाबत म्हणावं लागतं. आणि या कवितेनंतर आपल्यासमोर प्राध्यापक अरुण पाटील सर ही आपली कविता घेऊन येत आहेत. कवितेचं शीर्षक आहे त्यांच्या देव माणूस. ऐकूया त्यांच्या आयुष्य तरंग या कविता संग्रहातील ही कविता. मित्रहो नमस्कार. शब्दधारा साहित्य समूह आयोजित पितृऋण कवी संमेलनात माझी वडिलांवरील कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी प्राध्यापक अरुण सुका पाटील असू श्री प्रल्हाद कोलते सरांचा आभारी आहे. मित्रहो, आयुष्य म्हणजे जर एक सागर असेल तर त्यावर उठणारे सुखदुःखाचे तरंग म्हणजेच आपलं जीवन. आपल्या आयुष्यात वडिलांचं जाणं म्हणजे त्यातलाच एक दुःखद तरंग. त्याचाच अंतरंग मी आज वडिलांच्या स्मृतीस वंदन करून सादर करतो आहे. आयुष्य तरंग या माझ्या कविता संग्रहातील कविता देव माणूस. बाप माझा बाप होता, बाप माझा बाप होता, लाखामध्ये एक होता. देव मला माहीत नाही, देवाचा अवतार होता, देवाचा अवतार होता. 5 एप्रिल तारखेला 1932 सालाला वाघूरकाठी सुनसगावला सुखदेवाचा उदय झाला, सुखदेवाचा उदय झाला. भावा बहिणींच्या तेजस्वी तारा उगवला. माय वारा पिता सदोबा, आवडी जैसे अन जैसे तुकोबा, आवडी अन जैसे तुकोबा. शिक्षण करण्या गरिबीतून गाव सोडून शहरी आला. 2 वेळच्या घासांकरिता कष्ट खाऊन दुःख प्याला, कष्ट खाऊन दुःख प्याला. कोल्ह्यांच्या गुही राहुनी, कोल्हेवाड्यात आम्ही राहायचो. कोल्ह्यांच्या गुही राहुनी ससा होऊनी मान मिळविला. मावशीच्या कडक शिस्तीत आयुष्याचा घट घडविला, आयुष्याचा घट घडविला. आल्या गेल्या संकटकाळी माया ममतेचा हात होता. रंधल्या गाणल्या लेकी सुनांचा भरवशाचा तात होता, भरवशाचा तात होता. नाही टिळा ना तुळशी माळा, नाही टिळा ना तुळशी माळा. वारकरी हा दिसे वेगळा, मदत करण्या सदैव सकाळा. सौजन्याचा पुतळा होता, सौजन्याचा पुतळा होता. शेती खात्यात काम करूनी दीन शेतकऱ्या दिला सहारा. दूरगावच्या शेतकऱ्यांनाही घरी स्वतःच्या दिला आसरा, घरी स्वतःच्या दिला आसरा. नोकरी करून इमानी इतबारे वरिष्ठांचा छळ साहिला. कंटाळून मग जुलमाला कष्टी मने राजीनामा दिला. सून आणता घरास शोभा, सदैव राहिला पाठी उभा. पुत्र वधू नव्हे पुत्रीच खरी, मुलांहून तिचा मान भारी. नातवांना शिकवून सुंदर शिक्षणाचा पाया रचिला. उंच यशाच्या नातवांच्या
आनंदाने कळस पाहिला, आनंदाने कळस पाहिला. वाईट कुणाचेच केले नाही, वाईट कुणाचेच केले नाही, आपलेही होणार नाही. कष्ट करिता देतो दाता, नेहमी हाच विश्वास होता, नेहमी हाच विश्वास होता. स्वकष्टे गरिबीतून वर येऊनी, स्वकष्टे गरिबीतून वर येऊनी, विसरला नाही तू गरिबाला. भावा बहिणींचा संसार मांडला, संसार सुखाने स्वतः केला, संसार सुखाने स्वतः केला. साध्या भोळ्या पत्नीचा कधी चुकूनही ना दुश्वास केला. मदत करण्यास दुजांना पण पत्नीचा ना विचार घेतला, पत्नीचा ना विचार घेतला. पाहुणे रावळे नाती गोती, किती सांभाळले नाही गणती. उपकार तिचे सदा मानुनी, सदाच केली तू अबोल प्रीती, सदाच केली तू अबोल प्रीती. भलेपणा तुम्हास नडला, ओळखले ना कुणी तुम्हाला. शंकरा समदूषण हलाहल, आप्त कल्याणा तुम्ही प्याला, आप्त कल्याणा तुम्ही प्याला. फेब्रुवारीच्या 22 तारखेला 2009 सालाला येऊ नये तो दिन आला, कोमातच नायरला प्राण सोडला, कोमातच नायरला प्राण सोडला. वाईट एवढेच बाबा आम्हा, अंत्यसमयी ना भेटलो तुम्हा. भाग्यवान नातवंडे ठरली, अंतिम समय तुम्हास भेटली, अंतिम समय तुम्हास भेटली. डॉक्टर नातीच्या प्रयत्नाला, ना मुला सुनांच्या धावपळीला, यश नाही दिले आम्हा कुणाला. केली घाई जाण्या स्वर्गाला, केली घाई जाण्या स्वर्गाला. आम्ही लेकरे तुझीच देवा, नकोच आम्हा कसला हेवा. समृद्ध आयुष्य तुमच्या पायी, अशीच असू दे तव पुण्याई, अशीच असू दे तव पुण्याई. सजल नयन नभ सदा बरसती, अश्रू आठवणीची ओघळती. आशीर्वाद तुमचे माणिक मोती, त्या विना ना म्हास गती, त्या विना ना म्हास गती. धन्यवाद. वा वा वा. बाप माझा बाप होता, लाखामध्ये एक होता. अतिशय भावस्पर्शी कविता सर आपण साकारलीत. मी एवढंच म्हणेल, आशीर्वादाचा संचित ठेवा, चिरकाल हृदय ठेवा. आपल्या वडिलांचा, आईच्या आशीर्वादाचा ठेवा हा प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये साचवून ठेवावा. ती एक संपत्ती आहे आणि अमिट अशी आहे. धन्यवाद सर. यानंतर पुढील कविता सादर करण्यासाठी येत आहेत कविवर्य श्री अशोक शहा पुणे येथून. ऐकूया त्यांच्या आवाजातून त्यांची कविता. कवितेचं शीर्षक आहे पिता. नमस्कार, मी अशोक शहा पुणे. माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे पिता. मांगल्य घराचे आहे आई, मुलांसाठी ती खस्ता खाई. कौतुक तिचे फार होई, महती आईची सारे गाती. संकट येता अश्रू वाही, पित्यासही सवलत नाही. संकट येता अश्रू वाही, पित्यासही सवलत नाही. भार सारा तोच वाही, दुःख अंतरी पिऊनी घेई. भार सारा तोच वाही, दुःख अंतरी पिऊनी घेई. आठविता कृष्णाच्या लीला, यशोदा मातेचा बोलबाला. आठविता कृष्णाच्या लीला, यशोदा मातेचा बोलबाला. पुरातून तो कृष्ण वाहिला, आठवी कोणी वासुदेवाला. आठव येता प्रभुरामाचा, आठव येता प्रभुरामाचा. आठवी सारे कौसल्येला. पुत्रवियोगे देह त्यागिला, आठवी कोणी दशरथाला. पुत्रवियोगे देह त्यागिला, आठवी कोणी दशरथाला. निकाल येता परीक्षेचा, वर्षाव आई करी प्रेमाचा. क्षण तो सुंदर आनंदाचा, पुढा आणतो तो पेढ्यांचा. क्षण तो सुंदर आनंदाचा, पुढा आणतो तो पेढ्यांचा. चटका बसला ठेच लागली, शब्द आई ओठावर येई. धास्ती जेव्हा असे जीवाची,
शब्द बापरे ओठी येई. धास्ती जेव्हा असे जीवाची, शब्द बापरे ओठी येई. झिजल्या टाचा चपलेच्या, अनेक टाके त्या शर्टाला. झिजल्या टाचा चपलेच्या, अनेक टाके त्या शर्टाला. मुलांसाठी तो राब राबी, पॅन्ट त्याची जुनी फाटकी. मुलांसाठी तो राब राबी, पॅन्ट त्याची जुनी फाटकी. हाल अपेष्टा कष्ट सोसुनी, हुंदका अंतरी तो आवरी. हाल अपेष्टा कष्ट सोसुनी, हुंदका अंतरी तो आवरी. महती जानुनी थोर पित्याची, गाऊ गाणी थोडी त्याची. महती जानुनी थोर पित्याची, गाऊ गाणी थोडी त्याची. गाऊ गाणी थोडी त्याची. धन्यवाद. वा वा वा, खूपच छान सरजी. आईचेन गाती सारे संचित, आईचेच गाती सारे संचित, बाप तेवढा राही वंचित. या सुंदर अशा प्रकारच्या कवितेतून आपण वडिलांची महती सादर केलीत. धन्यवाद सर. आणि यानंतर आपल्यासमोर पुढील कविवर्य आपली कविता सादर करण्यासाठी येत आहेत सन्माननीय गोविंद संभाजी श्रीमंगल लातूर येथून. आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे देवा उचल रे मला. आता काही वेळा त्या पित्याला असं वाटतं की आता माझं या ठिकाणी कदाचित भार व्हावा लागला आहे, होऊ लागलेला आहे, इतरांना मी नको आहे. त्यावेळेला त्यांची मानसिक स्थिती काय असते ती कविता कदाचित सरांनी या ठिकाणी व्यक्त केली असावी, भावना व्यक्त केली असावी. ऐकूया त्यांच्या आवाजातून. नमस्कार, मी कवी गोविंद संभाजी श्रीमंगल, लातूर, मुक्काम पोस्ट शिरूर आनंदपाळ. वर्धापन दिन वर्ष पहिले शब्दझरा साहित्य समूह द्वारा आयोजित शहादू कोलते यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त पितृऋण कवी संमेलनामध्ये मी माझी बाप या विषयावर स्वरचित स्वलिखित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे देवा उचल रे मला. देवा उचल रे मला, नको असा छळ करू. बस झालं देवा आता, मला त्रास नको करू. झाक डोळे माझे देवा, माझे नाही कोण आता. मुले सुना कोणाचारे, सांग काय करू आता. असा माझा वनवास, माझ्या काळ जात आग. जन्म दिलो त्या मुलास, गुन्हा काय झाला सांग. भीक मागतोय देवा, नको देऊ मला त्रास. क्षणोक्षणी देवा मला, खूप होतोय रे त्रास. कधी जाशील घेऊनी, किती यातना सोसाव्या. सांग देवा संसाराच्या, किती गाऊ मी रे ओव्या. नको अंत पाहू देवा, मला नाही रे आधार. ज्याच्यासाठी केलं कष्ट, त्यानं काढील बाहेर. कड्या खांद्याशी घेऊन, केलं होत त्याला मोठ. आता कसं करू देवा, कुठे सोडू माझी मोठ. देवा उचल रे मला, नको असा छळ करू. बस झालं देवा आता, मला त्रास नको करू. नमस्ते. आगतिक बापाच्या या कवितेनंतर खूप सुंदर त्यांनी कविता सादर केली. बाप आगतिक झालेला आहे. आगतिक बापाच्या या कवितेनंतर वृद्ध बापाच्या मनीचे आगतिक भाव कवी व्यक्त करतात. विनवणी जनमानसाला. आणि या कवितेनंतर माझ्या मनात सुचलेल्या ओळी. जन्म दिला ज्या बापाने, वाढविले रे कष्टाने. जाण ठेवा ही प्रत्येकाने. जगतो
आपण त्याचेच आशीर्वादाने, जगतो आपण त्याचेच आशीर्वादाने. अवहेलना नका करू, जितेपणी नका मारू. अवहेलना नका करू आणि जितेपणी त्याला नका मारू. धन्यवाद. आणि यानंतर पुढील कविता सादर करीत आहेत कवयित्री सौ सरोज सुरेश गाजरे, भाईंदर, ठाणे येथून. ऐकूया त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे बाबा माझे प्रेरणास्थान. नमस्कार मित्रांनो, शब्दझरा साहित्यिक समूह आयोजित पितृऋण कवी संमेलनासाठी मी सौ सरोज सुरेश गाजरे, भाईंदर, ठाणे इथून सहभागी होत असून प्रथम मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझी एक स्वरचित कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे बाबा माझे प्रेरणास्थान. आठवणीच्या कप्प्यात मूर्ती बाबांची आढळ, काय लिहू त्यांच्यावर मन विश्वासू प्रेमळ. होन त्यांना करताच शुभ आशीर्वाद बेटा, असे शब्द येती कानी अन संपे बाकी डेटा. माझ्यासाठी माझे बाबा आहे खरे तीर्थरूप, आम्हासाठी जीवनात कष्ट केले त्यांनी खूप. बारवा हे संसाराचा बाबा पाया सदनाचा, तोच पेटती मशाल कणा असे कुटुंबाचा. फणसाचे त्याचे रूप, हात त्याचा पाठीवर, लाटा झेलतो वादळी जीवनाच्या वाटेवर. दिली संस्काराशी दोरी, आत्मविश्वासाचे धडे, त्यांच्या कृपाछत्राखाली माझे व्यक्तिमत्व घडे. माझे ते प्रेरणास्थान, कल्पवृक्ष शिल्पकार, आता पकडते हात देते वार्धकी आधार. आता पकडते हात देते वार्धकी आधार. धन्यवाद मित्रांनो. खूपच छान ताई. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बाबा हे एक आदर्श असं प्रेरणास्थान असतं आणि ते या कवितेतून त्यांनी साकारलं आहे. दिली संस्कार शिदोरी आत्मविश्वासाचे धडे, दिली संस्कार शिदोरी आत्मविश्वासाचे धडे, सांगा जीवन मंदिरी काय उणे तुम्हा पडे. जर आपल्याकडे ही संपत्ती असेल तर आपल्याला काय उणं पडणार आहे. धन्यवाद ताई पुनश्च एक वेळ. आणि या पुढील कविता घेऊन येत आहेत कवी श्री शांताराम सोनार, पाली, रायगड येथून. ऐकूया त्यांची कविता माझा बाप. नमस्कार, माझं नाव आहे शांताराम सोनार, श्री अष्टविनायक क्षेत्र पाली, तालुका सुधागड, जिल्हा रायगड. आणि माझ्या कवितेचं नाव आहे माझा बाप. कविता वाचन करतो. माझा बाप. पुण्य कर्म सदा करारे, नका करू कधी पाप, जाता जाता सांगून गेला माझा अडाणी बाप. पुण्य कर्म सदा करारे, नका करू कधी पाप, जाता जाता सांगून गेला माझा अडाणी बाप. बाप काय सांगून गेला ऐका. माये बाप गुरु पाहुणा, देवा समान माना, जनसेवेचे कार्य तुम्ही ईश्वर सेवा जाना. माये बाप गुरु पाहुणा, देवा समान माना, जनसेवेचे कार्य तुम्ही ईश्वर सेवा जाना. गोड बोलून कमी करारे संसाराचा ताप, जाता जाता सांगून गेला माझा अडाणी बाप. द्वेष मत्सर हेवा असूया संसाराचे साप विषारी, कौरव पांडव भाऊ भाऊ सात जन्माचे झाले वैरी.
द्वेष मत्सर हेवा असूया संसारातील साप विषारी. कौरव पांडव भाऊ भाऊ 7 जन्माचे झाले वैरी. शत्रूवरही प्रेम करारे नका देऊ शिव्या शाप. जाता जाता सांगून गेला माझा अडाणी बाप, माझा अडाणी बाप. प्रेम म्हणजे त्याग असतो भोगायचा भोग नाही. प्रेम म्हणजे त्याग असतो भोगायचा भोग नाही. ते जगवणारं औषध असतं मारणारा रोग नाही. प्रेम म्हणजे त्याग असतो भोगायचा भोग नाही. ते जगवणारं औषध असतं मारणारा रोग नाही. खऱ्या प्रेमाला नसते सीमा नसते मोज माप. जाता जाता सांगून गेला माझा अडाणी बाप, माझा अडाणी बाप. चोरी लबाडी सोडून द्या रे सोडा मी पणानी गर्व. चोरी लबाडी सोडून द्या रे सोडा मी पणानी गर्व. कष्ट करुणी फुलवा जीवन आना भूमीवरती स्वर्ग, आना भूमीवरती स्वर्ग. थोडं जगारे दुसऱ्यासाठी, थोडं जगारे दुसऱ्यासाठी कीर्ती मिळेल आपोआप. जाता जाता सांगून गेला माझा अडाणी बाप, माझा अडाणी बाप. पुण्यकर्म सदा करारे नका करू कधी पाप. जाता जाता सांगून गेला. खूपच छान सरजी. पुण्यकर्म सदा करारे नका करू तुम्ही पाप. जाता जाता सांगून गेला माझा अडाणी बाप. खूप छान अशा प्रकारची त्यांची कविता. धन्यवाद सरजी. आणि यानंतर पुढील कवयित्री आपली कविता सादर करीत आहेत सौ शैला गिरनारकर ठाणे येथून. आणि कवितेचं शीर्षक आहे वटवृक्ष. ऐकूया त्यांची कविता. नमस्कार रसिक हो. शब्दधरा यूट्यूब चॅनल माननीय प्रल्हाद कोलते सर यांच्या बाबांच्या स्मरणार्थ मी सौ शैला गिरनारकर ठाणे माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे वटवृक्ष. माझेच प्रिय बाबा अभिमान मला आहे, अभिमान मला आहे. माझ्या बाबांची आठवण अभिमान मला आहे. कर्तव्य कठोर बाबा फणसा परीत गोड. मनात मोठी माया वटवृक्षाचीच छाया. अभिमान मला आहे, अभिमान मला आहे. माझ्या बाबांची आठवण अभिमान मला आहे. बाबा लाड करिता शिक्षणात देई लक्ष. संस्कार सर्व देता संस्कृती देण्या दक्ष. अभिमान मला आहे, अभिमान मला आहे. माझ्या बाबांची आठवण अभिमान मला आहे. नाही कुठेही कमी जीवनात सर्व काही. जे पाहिजे मला ते लाडात दिशा दाही. अभिमान मला आहे, अभिमान मला आहे. माझ्या बाबांची आठवण अभिमान मला आहे. कष्टही खूप केले नोकरी ती सरकारी. सोनारांची होती पेढी आनंद होता घरी. अभिमान मला आहे, अभिमान मला आहे. माझ्या बाबांची आठवण आनंद मला आहे. भव्यता ही गगनाची अनसागराची खोली. तितकीच अश्वासक माझ्या बाबांची बोली. अभिमान मला आहे. वा वा वा.
खरंच खूपच अप्रतिम. अभिमान मला आहे भव्यता गगनाची, सागराची असे खोली कल्पवृक्ष बाबा माझे. अशी साधारणशी त्यांची ही कविता खूप छान त्यांनी सादर केली. धन्यवाद ताई. यानंतर पुढील कविता आपल्याकडे घेऊन येत आहेत, आपल्यासमोर घेऊन येत आहेत लातूर येथून शेख पीर पाशा इसाक आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे बा माझा. ऐकूया त्यांच्या आवाजात. नमस्कार. शब्द जरा साहित्य समूह द्वारा आयोजित ऑनलाईन काव्यस्पर्धेत मी शेख पीरपाशा इसाक, राहणार दिंडेगाव, पोस्ट रामेश्वर, तालुका लातूर, जिल्हा लातूर, माझी स्वरचित काव्यरचना सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे बा माझा. अहोरात्र मेहनत करतो, गरिबीचे चटके सहन करतो. वरून कठोर वाटला तरी आतून प्रेमळ असतो बा माझा. अहोरात्र मेहनत करतो, गरिबीचे चटके सहन करतो. वरून कठोर वाटला तरी आतून प्रेमळ असतो बा माझा. मनातले गुपित लपवतो, चेहरा हसरा ठेवतो. जखम चिघळली असली तरी खपली धरल्यासारखं भासवतो बा माझा. घराचा आधार असतो, उंबरठ्यासम उभा असतो. संकटे आली तरी थोपवायला सदैव तत्पर असतो बा माझा. संकटे आले तरी थोपवायला सदैव तत्पर असतो बा माझा. मनात प्रेम असले तरी तो दाखवत नसतो. भले व्हावे मुलाबाळाचे म्हणून तो आयुष्यभर कष्टत असतो. मनात प्रेम असले तरी तो दाखवत नसतो. भले व्हावे मुलाबाळाचे म्हणून तो आयुष्यभर कष्टत असतो. अहोरात्र मेहनत करतो, गरिबीचे चटके सहन करतो. वरून कठोर असला तरी आतून प्रेमळ असतो बा माझा. खरोखर प्रत्येकाच्या वडिलांचं वर्णन हे काहीसं अशाच प्रकारचं असतं. प्रसंगी कठोर होतो, निर्णय घेताना, आपल्याला शिस्त लावताना, आणि ज्यावेळेला आपल्याला दुखतं खुपतं, काही अपरित घडतं, त्यावेळेला मात्र त्याचा हळवेपणा आपल्याला अनुभवायला मिळतो. धन्यवाद सरजी. अतिशय सुंदर रचना आपण साकार केली. यापुढील कवयित्री श्रीमती लीला प्रभाकर गाजरे ठाणे येथून आपली कविता सादर करण्यासाठी येत आहेत. बाबा असतात सर्वांचे कडक आणि रागीट खूप, पण मुलांसाठी असतात ते कधी छाया कधी धूप. खूपच सुंदर कविता आहे त्यांची. ऐकूया त्यांच्या आवाजात. नमस्कार. सर्व साहित्यिक बंधू भगिनी आणि श्रोतेगण या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. शब्दधरा साहित्य समूहाद्वारा वर्षपूर्ती आणि आदरणीय कैलासवासी रावजी महादेव कोलते सर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त पितृऋण या कवी संमेलनात मी
श्रीमती लीला प्रभाकर गाजरे ठाणे माझी स्वरचित बाबा ही कविता सादर करीत आहे. बाबा असतात सर्वांचेच कडक आणि रागीट खूप. बाबा असतात सर्वांचे कडक आणि रागीट खूप. पण मुलांसाठी असतात ते कधी छाव कधी धूप. पण मुलांसाठी असतात ते कधी छाव कधी धूप. बाहेरून दिसतात ते फणसासारखे काटेरी खडे. बाहेरून दिसतात ते फणसासारखे काटेरी खरे. पण आतून मात्र असतात जसे काही मऊ गोड करे. पण आतून असतात जसे काही मऊ गोड करे. मुली तर असतात त्यांच्या खूपच लाडक्या. मुली तर असतात त्यांच्या खूपच लाडक्या. असतात त्यांच्यासाठी नेहमीच त्यांच्या मनाच्या खिडक्या. असतात उघड्या त्यांच्यासाठी नेहमीच त्यांच्या मनाच्या खिडक्या. आठवा तो दिवस जेव्हा मुलगी जाते सासरी त्यांना सोडून दूर. आठवा तो दिवस जेव्हा मुलगी जाते सासरी त्यांना सोडून दूर. विदाईच्या वेळेस लपवतात ते अश्रूंचा पूर. विदाईच्या वेळेस लपवतात ते अश्रूंचा पूर. वाढवतात मुलांना ते खूपच लाडेकोडे. वाढवतात मुलांना ते खूपच लाडेकोडे. चिमणी पाखरे उडून गेली तर याचेच पडते त्यांना साकडे. चिमणी पाखरे उडून गेली तर याचेच पडते त्यांना साकडे. आईची माया तर कळते सर्वांनाच पण नाही कळत ते बापाचे प्रेम. आईची माया तर कळते सर्वांनाच पण बापाचे नाही कळत ते बापाचे प्रेम. बाप आतल्या आत झिजतो जळतो तरी कधी न करे तो ब्लेम. बाप आतल्या आत झिजतो जळतो तरी कधी न करे तो ब्लेम. अशी असते ही बापाची अदृश्य माया. अशी असते ही बापाची अदृश्य माया. जशी काही मोठ्या वटवृक्षाची दाट छाया. जशी काही मोठ्या वटवृक्षाची दाट छाया. या वटवृक्षाची पाडेमुळे असतात मजबूत आणि भक्कम. या वटवृक्षाची पाडेमुळे असतात मजबूत आणि भक्कम. सर्वांचाच पोशिंदा म्हणून असतो तो एक कायमच सक्षम. सर्वांचा पोशिंदा म्हणून असतो तो कायमच सक्षम. त्यांच्या कीर्तीच्या पारंब्या पसरतात दूरवर. त्यांच्या कीर्तीच्या पारंब्या पसरतात दूरवर. पण नाही होत ते कधीच मुलांच्या मार्गातील अडसर. पण कधीच नाही होत ते मुलांच्या मार्गातील अडसर. असे असतात प्रत्येकाचेच बाबा कडक सक्तीचे. असे असतात सर्वांचेच बाबा कडक सक्तीचे. त्यातूनच मुलांना ते देतात धडे शिस्तीचे. त्यातूनच ते मुलांना देतात धडे शिस्तीचे. झिजतात आपल्यासाठीच ते दिनरात. झिजतात आपल्यासाठी ते दिनरात आणि करतात आपल्यावर आशीर्वादाची बरसात. आणि करतात आपल्यावर आशीर्वादाची बरसात. प्रत्येकच बाप असतो फुले स्वच्छ निष्कलंक दर्पण. प्रत्येकच बाप असतो फुले स्वच्छ निष्कलंक दर्पण. ही कविता करते मी आदरणीय कैलासवासी कोलते सरांच्या स्मृतिदिनी अर्पण. ही कविता करते मी आदरणीय कोलते सरांच्या स्मृतिदिनी अर्पण. मला या कार्यक्रमात सहभागी करून कविता सादर करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी शब्दधरा असावं साहित्य समूह यांचे आभार मानते. धन्यवाद. वा वा वा, अतिशय सुंदर रचना. सहनशीलतेचा असे महामेरू. त्यांच्या कवितेवरनं म्हणावंसं वाटतं, सहनशीलतेचा असे महामेरू धडपड तयाची असते सदैव सुरू. बाप असतो असा महागुरू. बाप असतो असा महागुरू. शिकवण तयाची आजीवन स्मरू. शिकवण तयाची आजीवन स्मरू. त्याच्या शिकवणीवरती आपलं आयुष्य सुखकर होणार आहे आणि म्हणून ती शिकवण आपण कायम स्मरणात ठेवावी. धन्यवाद ताई. आणि यानंतर कविता सादर करण्यासाठी येत आहेत कविवर्य डॉक्टर मिलिंद धांडे भुसावळ येथून. ऐकूया त्यांची कविता. कवितेचं शीर्षक आहे जेव्हा माझा बाप लाचार होतो. लेवा गणबोलीतून ही कविता आहे. ऐकूया सुंदर अशी कविता. नमस्कार प्रिय मित्रांनो.
मी डॉक्टर मिलिंद थांडे, भूलतज्ञ भुसावळ. आपल्यासमोर शब्दधरा समूह आयोजित पितृऋण कवी संमेलनात बाप या विषयावर मी माझी कविता सादर करीत आहे. या कवितेमधला जो बाप आहे तो अंथरुणावर खिळलेला आहे आणि त्याच्या यातना पाहून त्याच्या मुलाला मनामध्ये जागलेल्या भावना मी या कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी ही कविता लेवा गणबोलीतून सादर करीत आहे, ती आपण गोड करून घ्यावी. कवितेचे नाव आहे जव्हा माया बाप लाचार होतो. बाप माया आयुष्यभर जगला वाघावानी, बाप माया आयुष्यभर जगला वाघावानी, संकट आले दोन देत लढला भीमावानी. होता तो शाहीत मास्तर, कडक शिस्तीचा चोपदार मातर, जेमतेम होता पगार, भागवलं सारं दिला न कधी नकार. पोरायनं शिकावं मनुष्यात केलं जीवाचं रान, पोरायनं शिकावं मनुष्यान केलं जीवाचं रान, पोरायले नको काम म्हणून एकटाच वडे सारं बारदान. एकटा वडून संसार आता थकलं बेणं, एकटा वडून संसार आता थकलं बेणं, थकल्या शरीराला वाटते नको ते आता जगणं. उठायना बसायना सगळंच राम भरोसे, औषध पाण्याले मात्र खर्ची वता पैसे. चमचमीत खाणारा माणूस आज खातो दूध पोई, चमचमीत खाणारा माणूस आज खातो दूध पोई, ते बी गीता गीता जीव जाई. गप्पा टप्पा मारेले नाही कोणी, गप्पा टप्पा मारेले नाही कोणी, अन आम्ही नास्तिक माणसाले म्हणतो देवाचं नाव धर ध्यानी म्हणे. टपटप आसू गैता त्या कठोर डोळ्यातून, टपटप आसू गैता त्या कठोर डोळ्यातून, तवा खरंच वाटते या लाचारीनं माया बाप गेलाय कामातून. देवा बस कर, देवा बस कर, नको देऊ त्याले यातना, लवकर घिजाय तू या घरी, पूर्वे एवढीच कामना, पूर्वे एवढीच कामना. धन्यवाद. वा 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 वा, अतिशय भावस्पर्शी रचना आपण लेवा गणबोलीतून सादर केलीत सर. दुःख अंतरीचं सांगू मी कोणाले, दुःख अंतरीचं सांगू मी कोणाले, पडले हात पाय परजीवी मी झाले, पडले हात पाय परजीवी मी झाले, विनवणी माही त्या देवाले, विनवणी माही ही त्या देवाले, नको ठेवू भुई भार, उचल रे माले, उचल रे माले. असं काहीसा आशय त्यांच्या कवितेतून जर्जर झालेल्या वडिलांची अवस्था मुलाने पाहवत नाही आणि मुलाला वडिलांच्या मनात काय भाव असतील ते या कवितेतून त्यांनी साकारले. या पुढील कविता घेऊन येत आहेत कवयित्री ललिता टोके भुसावळ येथून. ऐकूया त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे जन्मदाता. नमस्कार. सर्वप्रथम मी कोलते सरांचे आभार मानते. शब्दजरा साहित्य समूहाद्वारा कै रावजी शहादू कोलते यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पितृऋण कवी संमेलन आयोजित केले आहे. या कवी संमेलनात मी कवयित्री ललिता टोके भुसावळ सहभागी होत आहे. कवितेचे शीर्षक जन्मदाता. जन्मदाता कल्पतरू संस्कृतीत मिळे मान, असे घराचे अस्तित्व कुटुंबाची अब्रुशान. आई मायेचे माहेर, बाबा संयमाचे घाट, उभे पाठीशी खंबीर, दावी यशपथ वाट. देती वडील बुलंद आत्मविश्वासाचे धडे, कृपाछत्राखाली मुले योग्य व्यक्तिमत्व घडे. कर्तृत्वाचे मेरुमणी मुला देती धैर्य बळ, दिशे देवत्वाचे रूप. कर्तृत्वाचे मेरुमणी मुला देती धैर्य बळ, दिसे देवत्वाचे रूप, मिळे संस्काराचे फळ. अशा बाबांच्या हृदयी चिंता काळजीच्या खाणी, तरी कष्ट मुलांसाठी गोड सुधा समवाणी. स्पर्श त्यांचा पाठीवर देई जिद्द लढण्याची, त्यांची पाहुणी सचोटी हद्द गाठावी यशाची. भवसागरात दक्ष भासे याज्ञिक करारी, त्यांची बोल संजीवनी घ्यावी निश्चयी भरारी. त्यांच्या नावाने ओळख होई आपली जगात, दाखविले त्यांनी विश्व ऋणभाव हृदयात. जन्मदाता कर्मदाता आई प्रेम नाही तोड, कण खरं मनोभाव बाबा लागे संगे जोड. कण खरं मनोभाव बाबा लागे संगे जोड. धन्यवाद.
झालं रे. आता पाहूया आता. वा वा वा, अतिशय सुंदर कविता सादर केली ताई आपण. जन्मदाता असे विधात्याचे रूप, त्याच्या शब्दाने येतसे हुरूप. दावियेली सृष्टी ऋणते खूप, चरणी तयाच्या पावावे लोप. लोप या शब्दाचा अर्थ या ठिकाणी मी लीन नम्र या शब्द अर्थाने घेतलेला आहे. धन्यवाद ताई. आणि यानंतर आपल्यासमोर या कवी संमेलनातील पुढचं पुष्प गुंफण्यासाठी येत आहेत डॉक्टर शैलजा करोडे, नवी मुंबई येथून, आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे बाप. ऐकूया त्यांच्या आवाजात. नमस्कार. शब्दधरा साहित्य समूहाद्वारा आयोजित पितृऋण कवी संमेलनासाठी मी डॉक्टर शैलजा करोडे, नेरूळ, नवी मुंबई आपला सहभाग नोंदवित आहे. तर कविता सादर करते. बाप. बाप प्रेमळ हळवा, बाप प्रेमळ हळवा, बाप श्रावणाचा झुला. बाप प्रेमळ हळवा, बाप श्रावणाचा झुला. त्याचा काळीज तुकडा, लेक जणू तो चौफुला. त्याचा काळीज तुकडा, लेक जणू तो चौफुला. भासे कर्तव्य कठोर, भासे कर्तव्य कठोर, जसं फणस काटेरी. भासे कर्तव्य कठोर, जसं फणस काटेरी. दाटे पाणी त्याच्या डोळा, लेक निघता सासरी. दाटे पाणी त्याच्या डोळा, लेक निघता सासरी. किती कठोर हृदय पुरुष असू द्या, मुलगी सासरी जाताना रडतो. कदाचित त्यासाठी देवाने मुलगी त्याच्या पोटी दिलेली असते. साहित्याचे झाले धनी, बाप माझा समीक्षक. साहित्याची झाले धनी, बाप माझा समीक्षक. कवितेला चढे साज, शब्द वाचता एक एक. कवितेला चढे साज, शब्द वाचता एक एक. बाप माझा मित्र सखा, बाप माझा मित्र सखा, दिला शिक्षणाचा वसा. बाप माझा मित्र सखा, दिला शिक्षणाचा वसा. माझ्या नाजूक पायांना मिळे पोलादाचा ठसा. माझ्या नाजूक पायांना मिळे पोलादाचा ठसा. घेण्या गगन भरारी, दिले बळ पंखात. घेण्या गगन भरारी, दिले बळ ते पंखात. यश शिखर गाठता, खुशी दिसते डोळ्यात. यश शिखर गाठता, खुशी दिसते डोळ्यात. मज घडले बापाने, झुंज देण्या संकटांशी. मज घडले बापाने, झुंज देण्या संकटांशी. जागविला तो विश्वास, जागविला तो विश्वास. परिचय तो स्वत्वाशी. जागविला तो विश्वास, परिचय तो स्वत्वाशी. परिचय तो स्वत्वाशी. धन्यवाद. बाप प्रेमळ हवा, बाप प्रेमळ हळवा, बाप श्रावणाचा झुला. त्याचा काळीज तुकडा, लेक जणू तो चौफुला. लेक जणू तो चौफुला. अतिशय सुंदर कविता सादर केली ताई आपण. धन्यवाद. पुरुष पाषाण कठोर, बाप उपाधीने फुटतो पाझर. पुरुष पाषाण कठोर, बाप या उपाधीने फुटे पाझर. लेक गाठता सासर, नेत्र वाहती झरझर. लेक गाठता सासर, नेत्र वाहती झरझर. अशा प्रकारे हा आपल्या मुलीच्यावरती जीवापाळ प्रेम करणारा बाप या कवितेतून त्यांनी साकारला आहे. पुनश्च एक वेळ धन्यवाद. आणि यानंतर आपल्यासमोर कविता सादर करीत आहेत कवयित्री सौ तृप्ती विजय पाटील, उल्हासनगर इथून. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे माझे बाप. ऐकूया त्यांच्याच आवाजात. नमस्कार. शब्दधरा साहित्य समूहाद्वारा आयोजित पितृऋण काव्य संमेलनाकरता उपस्थित सर्व सारस्वतांना माझा सस्नेह नमस्कार. मी सौ तृप्ती विजय पाटील, उल्हासनगर, जिल्हा ठाणे, आपणासमोर माझी स्वरचित रचना माझे बाबा सादर करीत आहे. बाबा माझे तीर्थरूप, मी तुकडा त्यांच्या काळजाचा. बाबा माझे तीर्थरूप, मी तुकडा त्यांच्या काळजाचा.
माझ्यासाठी त्यांनी केला प्रेम झुला हातांचा. माझ्यासाठी त्यांनी केला प्रेम झुला हातांचा. बाबा मायेची सावली मी त्यांचा श्वास. बाबा मायेची सावली मी त्यांचा श्वास. ध्यानी मनी फक्त त्यांच्या माझ्या काळजीचा ध्यास. ध्यानी मनी फक्त त्यांच्या माझ्या काळजीचा ध्यास. बाबा प्रेमाचा सागर माझे सुरक्षित छत्र. बाबा प्रेमाचा सागर माझे सुरक्षित छत्र. ते खंबीर आधार माझे खासच हो मित्र. ते खंबीर आधार माझे खासच हो मित्र. माझे बाबा स्वाभिमानी त्यांचा मी अभिमान. माझे बाबा स्वाभिमानी त्यांचा मी अभिमान. शिदोरी दिली संस्काराची त्यांच्यामुळे माझी शान. शिदोरी दिली संस्काराची त्यांच्यामुळे माझी शान. बाबा माझे महान दैवत कशी वर्णू त्यांची महती. बाबा माझे महान दैवत कशी वर्णू त्यांची महती. माझ्या सुखासाठी दिली त्यांनी स्व इच्छांची आहुती. माझ्या सुखासाठी दिली त्यांनी स्व इच्छांची आहुती. धन्यवाद. वा वा वा, खूपच छान. बाबा मायेची सावली मी त्यांचा श्वास. ध्यानी मनी फक्त त्यांच्या माझ्या काळजीचा ध्यास. खरोखर आपल्या अपत्यांची काळजी वडिलांखेरीज आणखी कोणाला जास्त असू शकते. आणि म्हणून असं म्हणतात, ज्यावेळेला मोठं दुःख येतं त्यावेळेला आपल्याला बाप आठवतो आणि छोटं छोटं दुःख असतं त्यावेळेला आई आठवते. कोणी चिमटी काढली तरी आपण आई म्हणतो, पण आपटलो, पडलो, साप दिसला आपल्यासमोर तरी आपल्या तोंडून बाप हा शब्द येतो. धन्यवाद ताई, धन्यवाद मॅडम. आणि प्रत्येक वडिलांना त्यांची मुलं जीव की प्राण असतात. त्यांच्याचसाठी ते अहोरात्र चंदनासम झिजतात. त्यानंतर पुढील कविता सादर करण्यासाठी येत आहेत कवी श्री मंदार प्रभाकर कुरकुरे भुसावळ येथून. ऐकूया त्यांची ही कविता. कवितेचं शीर्षक आहे वडील न कळलेले वडील मला. नमस्कार, मी मंदार प्रभाकर कुरकुरे, राहणार भुसावळ. आपल्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करणार आहे. पण तत्पूर्वी स्वर्गीय श्री रावजी शहादू कोलते यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून त्यांना त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी मी प्रभूचरणी विनंती करतो. आणि माझी कविता कवितेचे शीर्षक आहे न कळलेले वडील मला होते जिवंत तेव्हा. कवितेचे शीर्षक आहे न कळलेले वडील मला होते जिवंत तेव्हा. न कळलेले वडील मला होते जिवंत तेव्हा. आता आठवणीत त्यांच्या अश्रू ढाळून उपयोग काय. आता आठवणीत त्यांच्या अश्रू ढाळून उपयोग काय. तुमच्याच अंगा खांद्यावर खेळलो न वाढलो मी. तुमच्याच अंगा खांद्यावर खेळलो न वाढलो मी. सायकलवर तुमच्या पुढे बसून गावभर हिंडलो मी. शाळेत नंबर लागावा म्हणून तुम्हीच होते ना रात्रभर गेटवर उभे. शाळेत नंबर लागावा म्हणून तुम्हीच होते ना रात्रभर गेटवर उभे. आणि 10वी पास झाल्यावर तुम्हीच वाटले ना पेढे. दुःख तुमचं मुकाट गिळून हसवत राहिला आम्हाला. दुःख तुमचं मुकाट गिळून हसवत राहिला आम्हाला. पैसे नसतानाही राजेशाही थाट दिला आम्हाला. अपमान अनेक सहन केले. अपमान अनेक सहन केले तुम्ही आमच्याचसाठी बाबा. नाहीतर कुणात हिंमत होती तुम्हाला डिवचण्याची. नाहीतर कुणात हिंमत होती तुम्हाला डिवचण्याची. आमच्याचसाठी तुम्ही देव छत्रपती होता. आमच्याचसाठी तुम्ही देव छत्रपती होता. पण हे जेव्हा कळले तेव्हा तुम्ही या जगात नव्हता. पण हे जेव्हा कळले तेव्हा तुम्ही या जगात नव्हता. खरं सांगतो पप्पा आणि खरं सांगतो डॅडी. खरं सांगतो पप्पा आणि खरं सांगतो डॅडी. तुम्ही आमच्यासाठी जाणता राजा होता. तुम्ही आमच्यासाठी जाणता राजा होता. पण हे जेव्हा कळले तेव्हा तुम्ही या जगात नव्हता. पण हे जेव्हा कळले तेव्हा तुम्ही या जगात नव्हता.
न कळलेले वडील मला होते जिवंत तेव्हा. आता आठवणीत त्यांच्या अश्रू ढाळून उपयोग काय. आता आठवणीत त्यांच्या अश्रू ढाळून उपयोग काय. नमस्कार. आमच्याच साठी तुम्ही देवछत्रपती होता, पण हे जेव्हा कळले तेव्हा तुम्ही या जगात नव्हता. अतिशय सुंदर अशी ही कविता आपण सादर केलीत. धन्यवाद. बाप असते शिदोरी, ती सरतही नाही आणि उरतही नाही असं म्हणता येतं. धन्यवाद सर. आणि यानंतर पुढील कविता सादर करीत आहेत कवी श्री सुरेश गोविंद घरत, वसई येथून. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे मी आणि माझा बाप. ऐकूया त्यांच्या आवाजात. कै रावजी शहादू कोलते यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त शब्दझरा साहित्य समूह आयोजित पितृऋण कवी संमेलनात मी सुरेश गोविंद घरत, गाव कळंब, तालुका वसई, जिल्हा पालघर, काव्य रसिकांसाठी माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे मी आणि माझा बाप. जिथे जातो तिथे नेहमी हेच ऐकायला मिळते मला, स्वामी तिन्ही जगांचा, आई विना भिकारी झाला. माझ्या हृदयात माझ्या मुलांप्रती आहे जो कळवळा, माझ्या आईच्या हृदयातून तो माझ्या हृदयात आला. पण नेहमी नेहमी हेच सांगायला आवडते मला, माझ्या हृदयात सर्वांप्रती आहे जो कळवळा, बाबा तुझ्याच हृदयातून तो माझ्या हृदयात आला. जिथे जातो तिथे नेहमी हेच ऐकायला मिळते मला, स्वामी तिन्ही जगांचा, आई विना भिकारी झाला. माझ्या आईला मी नेहमीच देवीचा दर्जा दिला, पण नेहमी नेहमी हेच सांगायला आवडते मला, बाबा तू आहेस माझा शिवशंकर भोळा. जिथे जातो तिथे नेहमी हेच ऐकायला मिळते मला, स्वामी तिन्ही जगांचा, आई विना भिकारी झाला. हे सत्य माहीत आहे मला, माझ्या आईच्या उदरातूनच मी या सुंदर द्वैत जगतात आला. पण नेहमी नेहमी हेच सांगायला आवडते मला, बाबा मी तुझ्याच पोटचा गोळा. ऐकायला मिळते मला स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी झाला. अतिशय सुंदर अशी रचना त्यांनी म्हटलं, पण ते म्हणतात की मला प्रत्येक वेळी बापाला मात्र महत्त्व द्यावंसं वाटतं. धन्यवाद सरजी. आणि यानंतर पुढील कविता आपल्यासमोर घेऊन येत आहेत कविवर्य श्री विठ्ठल प्रकाशराव भालेराव, औरंगाबाद येथून. आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे बाप. ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये अतिशय सुंदर अशी गेय रचना. शब्दझरा साहित्य समूह आयोजित ऑनलाईन कवी संमेलनात मी विठ्ठल प्रकाशराव भालेराव बाप ही स्वलिखित कविता सादर करीत आहे. भार आहे संसाराचा एकट्याच्या पाठीवरी, आतून मधाळ गाभा बाहेरून फणस काटेरी. शाळा शिक पोरा हे तुझे बोल, उभारी मनास देते ही शिकवण अनमोल. कधी पडू देत नाही दुःखाची सावली, दुर्लोटी तो उन्हास तू पाऊलो पाऊली. ठिगळाचा तो सदरा अंगावर बार माही, झिजलेल्या वाहनांची पर्वा करीत नाही. जागोजागी शिवलेल जरी धोतराच पान, सालगडी होऊन फुलवितो सपान. कुंभारा परी तूच देतो जीवना आकार, तुझ्या रक्ताच्या घामान दिसे मळा हिरवागार. उन्हातान्हात राबता नाही लागत धाप, तुझ्या मायेची गोडी आंब्याची वाटे खाप. वाहतो तुझा जीव जन्मभर आमचा घोर, असा मुलुखात भारी
बाप माझा थोर, असा मुलुखात भारी बाप माझा थोर. धन्यवाद. वा वा वा, अतिशय सुंदर. असा मुलुखात भारी बाप माझा थोर, असा मुलखात भारी बाप माझा थोर, बाप असा असता पाठीशी मला कसला रे घोर. वा वा, अतिशय सुंदर कविता सरजी, धन्यवाद. आणि या कवितेबरोबरच आपलं पहिलं चरण अर्थात पहिला भाग पितृऋण कवी संमेलनाचा या ठिकाणी समाप्त होतो. सहभागी सर्व कवींना आणि रसिक प्रेक्षकांना मी धन्यवाद देतो. पुढील दुसरा भाग आपण आवर्जून पाहावा, त्यामध्ये याहीपेक्षा अधिक सरस अशाच कविता आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.